अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। राजवाड्यावर अशी शांतता कशी? असे काय झाले आहे? मी तर श्री म्हाळसा देवींना भेटायला आलो होतो, परंतु हे असे गंभीर वातावरण असले तर मी पुढे जाणार कसा? परंतु श्री म्हाळसा देवींना भेटलो नाही तर तेही बरे दिसणार नाही, कारण बानू सोबत सारीपाट खेळण्याची कल्पना त्यांना मीच दिली होती आणि मीच जर दिसेनासा झालो तर त्याचा अर्थ काय होईल? नारायण नारायण। नारायण नारायण। देवी मुनिवर आत येण्याची अनुमती असावी देवी। यावे यावे। आज आमचे हो भाग्य की आज आम्हाला तुमचे दर्शन घडले। नारायण नारायण। मुनिवर सारीपाटाची तुम्ही कल्पना सुचवली आणि मग तुम्ही दिसेनासेच झालात। तसे नाही देवी, आख्यानही नव्हते आणि सर्वत्र भ्रमण करण्याचेही राहिले होते, म्हणून इथे नव्हतो। असो, कुठे काय वार्ता? काही नाही, हा खेळ जरी गुप्तपणे खेळला जाणार असला तरीही देवलोकात या खेळासंबंधी उत्सुकता आहे। पण देवलोकात ही वार्ता पोचली कशी? मी अजिबात काही सांगितले नाही, वायुदेवतेने ही वार्ता सगळीकडे पोचवली असावी। याचा अर्थ देवेंद्रांना देखील या खेळासंदर्भात ठाऊक आहे। हो, परंतु मी त्यांना भेटलो नाही। याचा अर्थ जेजुरीत त्यांचे आज ना उद्या आगमन होईलच। स्वाभाविकच आहे, बानूची त्यांना काळजी वाटणारच। मुनिवर, तुमची आणि त्यांची जर भेट झाली तर त्यांना माझा निरोप द्या की बानूला यावेळी जेजुरीत थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले तरी काही होणार नाही, कारण गाठ माझ्याशी आहे। नारायण नारायण। मुनिवर, बानूला सारीपाटाचा खेळ यायला लागला? मी तिच्याकडे गेलोच नाही। का? कसा जाणार? तिला जर कळले की ही कल्पना माझी आहे तर ती मला वाड्यात तरी येऊ देईल की नाही कोणास ठाऊक।
हो खरे आहे ते. मुनिवर, मला आता असं वाटू लागलं आहे की तुम्हाला कडक शासन करावे, तुम्हाला शिक्षा द्यावी. का देवी, मी असा काय अपराध केला? मुनिवर, तिला जेजुरी बाहेर काढण्यासाठी सारीपाठाचा खेळ खेळण्याची कल्पना तुम्ही मला आधी का नाही सांगितली? किती उत्तम कल्पना आहे ही. नारायण नारायण, खरे तर ही कल्पना माझी नव्हेच. मग कुणाची? काय बोलून बसलो मी हे. म्हणजे माझीच माझीच. मुनिवर, मला एक वार्ता द्याल? सांगा देवी. हे बानूला सारीपाठ शिकवणार आहेत म्हणे, पण पंधरवाड्यातून 2च वेळा त्यांना तिच्याकडे जाण्याची अनुमती आहे. तसे त्यांनी मला वचन दिले आहे. आणि असे असताना बानूला सारीपाठ किती यायला लागला हे तुम्ही मला नंतर सांगा. हो सांगेन, परंतु परंतु काय? काही नाही, जाऊ द्या. तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, संकोच बाळगू नका मुनिवर. मी धर्मसंकटात सापडू नये म्हणजे झाले. आता फार वेळ नका घालवू. आपण मला असे म्हणालात की श्री खंडेराय 15वड्यातून केवळ 2दा बानूची भेट घेणार आणि या अल्पावधीत ते तिला सारीपाठ शिकवणार. परंतु बानूला गुप्तपणे भेटण्याचा श्री खंडेरायांकडे दुसरा पर्याय असेल तर? यावे बंधू, यावे देवी. आसन ग्रहण करावे. नको देवी, मुनिवर गडावर आल्याची वार्ता कळली म्हणून म्हटलं स्वतःहूनच भेटून यावं. बरं झालं तुम्ही आलात ते. काय झालं? मुनिवर काहीतरी महत्वाचं बोलत होते. हो, काय मुनिवर? काही नाही, असाच आपला विचार सुचला. आम्हाला कळलं तरी आम्हाला आवडेल, अर्थात म्हाळसाला चालत असेल तर. मुनिवर, काय सांगणार होतात तुम्ही? काहीच विशेष नाही. आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? आणि कसे आहे की एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा नियम आहे. मग तो नियम आपण मोडूया मुनिवर. जे काही असेल ते निसंकोचपणे सांगावं मुनिवर. मी सांगते. मुनिवर असं सांगत होते की श्री खंडेराय बानूला सारीपाठ शिकवण्यासाठी गुप्तपणे देखील जाऊ शकतात. मुनिवर, क्षमा असावी. माझे म्हणणे असे होते की हे श्री खंडेरायांना कळलं तर? तुम्ही असं काही कराल हे अपेक्षित नाही मुनिवर. नारायण नारायण, माझे म्हणणे असे होते की श्री म्हाळसा देवींनी बेसावध न राहता सारीपाठाच्या खेळावर लक्ष केंद्रित करायला हवे. बानूला सारीपाठ येतच नाही अशा भ्रमात त्यांनी राहू नये. धन्यवाद मुनिवर. कसलेही भय न बाळगता तुम्ही मला हे सांगितले.
देवी, आता खेळाची तिथी निश्चित करायची आहे. बंधू, एवढं माझ्यासाठी तुम्ही नक्की करा. शक्य तितकी जवळची तिथी ठरवावी. आपण श्री खंडेरायांशी बोलून एकत्रितपणे तिथी निश्चित करावी. हो. येतो देवी. तुम्ही पण येताय ना? येतो देवी. काय झालं प्रभू? मुनिवर, मला विचारल्याशिवाय सारीपाटाच्या खेळात तुम्ही कसलाही हस्तक्षेप करायचा नाही. होय प्रभू, मी खरे तर कसलाही. मुनिवर, मुनिवर, मला तर वाटलं होतं की तुम्ही म्हाळसा देवींना गुप्त भुयाराविषयी सांगता की काय. नाही माते, माझ्याकडून असा अपराध कसा होईल? परंतु म्हाळसा देवींच्या मनात तर ही गोष्ट राहणारच ना की श्री खंडेराय बानूला तिच्या वाड्यावर गुप्तपणे भेटायला जातील. या तुम्ही, नाहीतर मला तुम्हाला बंदिवासात ठेवावं लागेल. क्षमा असावी प्रभू. येतो मी. मला असं वाटतं की नारद मुनींनी म्हाळसा देवींना भेटण्यामागे काहीतरी वेगळं प्रयोजन असणार. अरे डोळं फुटलं काय तुझं? ध्यान कुठे आहे तुझं? गणोबा, चूक झाली माझी. अरे ते गडावर आतल्या अंगाला समजेदन जमा झाले आहे ती आणि दार बी लावून घेतल्या ती. काय चाललंय काय कळणं झालंय बघ. गणोबा, काय चाललं असेल रे आतमध्ये? तुला काय करायचंय? आपण आपलं काम बघावं, नग तिथे लुडबुड कशाला करायची? गणोबा, अजून कोण असेल का रे आतमध्ये? मला नाही ठाव. हा, तुला ठाव नाही असं कसं होईल? हा, तुला ठाव असणारच. अरे मी तुला सांगितलं ना, मला काही ठाव नाही. मी जातो, मला लई काम पडले. हे गणोबा, एक सांग गड्या, आजकाल हायस कुठं तू? तुला नाही कळायचं, तीच संपलं तरी गड्यावरची कामं काही संपतच नाहीत. अरे पर कसली कामं आम्हाला बी सांग की. आणि दिसभर जी कामं असतात ना ते समजा आम्हाला ठाव असतं, पण रातच्याला कसली आली आहे ती कामं? नारायण नारायण. महाराज, मी तुला आशीर्वाद कसा देऊ आणि काय देऊ? असं का म्हणताय महाराज? एकतर तू श्री खंडेरायांची पत्नी आहे. मी तुला काय आशीर्वाद देणार? त्यात तुला एका मोठ्या खेळाला सामोरे जायचे आहे आणि तो खेळ प्रत्यक्ष श्री म्हाळसा देवींशी होणार आहे. मलाही असे वाटते की तू यशस्वी व्हावीस, परंतु मी तसा आशीर्वाद तुला कसा देऊ? महाराज, तुमचा निस्ता आशीर्वाद हवा आहे बघा. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी माझी परिस्थिती सांगितली, परंतु काही महत्वाच्या गोष्टी मी तुला सांगू शकतो हे मात्र निश्चित. जी महाराज, मी काय बोलत बसले. तुम्ही आत या जी. या या महाराज. या बसा.
बानू, तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. काय झाले? महाराज, अहो बाला सारीपाट सापडला. काय? नारायण नारायण. म्हणजे काल रात्रीला देवाला होतं, ते मला सारीपाट खेळायला शिकवत होते आणि ते मला काय सांगत असताना मला भोवळ आली आणि मी पडले. तरी सकाळच्याला मी समज ठेवलं होतं, तर बाला सारीपाट दिसलात. महाराज, बाला मी सारीपाट खेळते ते नाही आवडत. म्हणजे तू त्याला सारे काही सांगितलेस की काय? नाही नाही महाराज. उत्तम. आज नाही तर नंतर न त्याला कळणारच आहे. मी बाला समज सांगून टाकू का? हे तू काय बोलतेस बानू? हे कोणालाही कळता कामा नये. आणि अजामेळ असा खेळ करून निर्णय घेण्याच्या विरोधातच जाणार. मी जिंकले तर प्रश्नच नाही, पण मी हारले तर बाला लई वाईट वाटल. का माया एवढी मोठी गोष्ट त्याला सांगितली नाही. हे पहा बानू, तुला या संदर्भात गुप्तता पाळायलाच हवी. हवे तर या संदर्भात तू श्री खंडेरायांशी बोलून घे. जी महाराज, तुम्ही काहीतरी सांगणार होतासा ना? हो, मी आत्ताच श्री म्हाळसा देवींकडे जाऊन आलो. त्यांचा आत्मविश्वास पाहता तुला प्रचंड तयारी करावी लागणार आहे. सर्व काही पणाला लागलं आहे. ही वेळ अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे तुला तुझं सारं लक्ष हे सारीपाटाचा खेळ शिकून घेण्यावर केंद्रित करावं लागणार आहे, कारण ते सोपे नाही. पण एवढ्या लवकर मला शिकता येईल होय? का नाही शिकता येणार? आधी हे मनातून काढून टाक की तुला सारीपाटाचा खेळ खेळता येणार नाही. ही एक संधी आहे असा विचार कर. जर तू हा खेळ जिंकलीस आणि श्री म्हाळसा देवींना तू पराभूत केलंस तर त्या तुझा स्वीकार करतीलच, परंतु त्यानंतर तू गडावर राहायला जाशील. वय, असं झालं तर किती बरं होईल. आणि त्यासाठी तुला दिव्य शक्तींचेही सहाय्य घ्यावे लागेल. ते कसं घेणार? सोपं आहे. देवेंद्रांना या खेळासंबंधी अद्याप काहीही माहीत नसेल. तू त्यांना जर हे सांगितलंस तर ते तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी करतील. पर देवासनी आवडल वय? बानू, या अशा खेळात सारं काही क्षम्य असतं. वय का? महाराज, मग मी मायला सांगल, कारण ती मला म्हणली होती का काही हवं असेल तर ती हात येईल म्हणून. नारायण नारायण. नाहीतर मी देवेंद्रांना सांगेनच. जी महाराज, नारायण नारायण. माझी जाण्याची वेळ झाली. सुखी भव. कसलं सुख महाराज. जाऊ दे, मी आलो आणि लागली तुम्ही चाललासा. मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? बोला. या बानूच काय करू मी? हो, पहिल्यासारखी नाही राहिली बघा. धड काय बोलत नाही, धड काय सांगत नाही, मन मोकळं करून काय मागत बी नाही. काय करावं म्या? अजामेळ, ती रानावनात राहणारी बानू तशीच कशी राहील? प्रत्यक्ष श्री खंडेरायांचा सहवास जिला लाभतो ती अशी सामान्य कशी राहील? चिंता नसावी. येतो मी. नाही महाराज, मला अजून बोलायचं आहे. अरे, अशी वाट अडवू नये बा. म्या तरी काय करणार महाराज? हिच्याकडे सारीपाट सापडला. आता ही काही साधी गोष्ट आहे का? तुम्ही समजावून सांगा. परंतु हे तुला का आवडलं नाही अजामेळ? अहो, त्यापैकी काय झालं हे समजायचं ठाव आहे की. मग म्या म्हणतो कशाला जा त्यांच्या वाट्याला. अजामेळ, तुझी चिंता मला कळते आहे, परंतु तू आता बानूवर अशी बंधनं घालू नको, कारण काही गोष्टी ती तुला सांगू शकणार नाही.
अजामेळ, तुझी मुलगी आता मोठी झाली आहे. ती स्वतंत्रपणे विचार करू शकते. हो, पण ज्या गावाला जायचं नाही त्याची वाट का धरावी म्हणतो म्या. अजामेळ, तू भक्ती करतोस ना तुझ्या खंडोबाची, तुझ्या मल्हारीची. ते सगळं चांगलंच करणार. माझी पोर सुखी व्हायला हवी. अजून मला काय बी नग. तिला परमसुख मिळणार आहे. अशा साध्या सुध्या सुखदुःखांचं काय घेऊन बसलास तू? चिंता नसावी. येतो मी. परंतु जाताना एवढंच सांगेन की येत्या काही दिवसात एक मोठी घटना घडणार आहे. देवांची भक्ती कर, चित्त स्थिर राहील तुझं, बळ मिळेल. येतो मी. तुम्ही सांगितलं तसंच करील म्या. नारायण नारायण. येतो. नारायण.